चला बघू 7 क्लासचं 12 नंबरवालं चॅप्टर पेरिमीटर अँड एरियाज. प्रॅक्टिस सेट 44. फर्स्ट क्वेश्चन बघा. इफ द लेंथ अँड ब्रेथ ऑफ द रेक्टँगल आर डबल, हाऊ मेनी टाइम्स द पेरिमीटर ऑफ द ओल्ड रेक्टँगल विल दॅट ऑफ द न्यू रेक्टँगल बी. तर यात काय म्हटलं आहे, लेंथ आणि ब्रेथ दिलेलं आहे रेक्टँगलची, ते काय दिलेले आहे, डबल दिलेले आहे. ठीक आहे. हाऊ मेनी टाइम्स द पेरिमीटर ऑफ द ओल्ड रेक्टँगल विल दॅट ऑफ द न्यू रेक्टँगल. ओल्ड रेक्टँगल किती गुणा आहे म्हणते की न्यू रेक्टँगलच्या. तर आपल्याला ओल्ड रेक्टँगल म्हणजे ओरिजिनल रेक्टँगलची आपल्याला पहिले व्हॅल्यू काढायची, नंतर आपण न्यू रेक्टँगलची काढू आणि मग त्यामध्ये कम्पेअर करू की किती गुणा आहे, किती पटीने आहे त्याच्यात. ठीक आहे. तर चला बघू आन्सर. सेट 44 सुरू करण्याच्या पहिले आपल्याला 2 फॉर्म्युले लक्षात पाहिजे. ठीक आहे. पेरिमीटर ऑफ रेक्टँगल 2 × L+B ब्रॅकेटमध्ये. पेरिमीटर ऑफ स्क्वेअर इक्वल्स टू 4a. पेरिमीटर म्हणजे सम ऑफ दी ऑल साईड, रेक्टँगलच्या पूर्ण साईडची बेरीज केली तेव्हा पेरिमीटर निघालं, स्क्वेअरच्या पूर्ण साईडचीच बेरीज केली तेव्हा पेरिमीटर निघालं. ठीक आहे. तर पेरिमीटर म्हणजे सम ऑफ ऑल साईड्स. तर 2 फॉर्म्युले लक्षात ठेवायचे, यावरच आपलं 44 डिपेंड आहे. चला बघू फर्स्ट याचा आन्सर. लेट लेंथ इक्वल्स टू x, ब्रेथ इक्वल्स टू y. ठीक आहे. गिवन कंडिशन दिलेली आहे. गिवन कंडिशन काय दिलेली आहे, आपलं काय आहे, पेरिमीटर. पेरिमीटर ओरिजिनलची किंवा ओल्ड पण लिहू शकता तुम्ही, एक कोणतं पण लिहू शकता. ठीक आहे. 2 × x + y. x आहे लेंथ घेतली आणि ब्रेथ काय घेतली आपण, y घेतली आहे. तुम्ही L+B पण घेऊ शकता. ठीक आहे. तर मी काय सांगितलं, पेरिमीटर ऑफ रेक्टँगलची फॉर्म्युला काय, 2 × L+B. तर Lच्या जागी आपण x घेतला आणि Bच्या जागी काय घेतलं, y घेतलं. ठीक आहे. तर इथे लिहिलं 2 × x + y. त्याला इक्वेशन नंबर 1 दिलं. ठीक आहे. तर न्यू रेक्टँगलची आपल्याला पेरिमीटर काढायची आहे. तर काय आहे, 2 × जे ओल्ड रेक्टँगल आहे त्याचे पेरिमीटर, म्हणजे हे पूर्ण जसं तसं लिहिलं. ठीक आहे. पेरिमीटरला 2 लावतो आपण, 2 × x + y. ठीक आहे. म्हणून 2 लावलं तर 2 × 2 = 4 झालं. x + y. याला इक्वेशन नंबर 2 दिलं. आता इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 कम्पेअर करून राहिलं. तर फ्रॉम 1 and 2, 2x + y आहे आणि 4 x + y आहे. तर तुम्हाला दिसत आहे की 2 × 2 = 4 म्हणजे 2 पटीने आहे. हे ओल्ड रेक्टँगल आहे म्हणजे ओरिजिनल रेक्टँगलची पेरिमीटर आहे आणि हे न्यू रेक्टँगलची पेरिमीटर आहे. तर किती पटीने जास्त आहे आपल्याला दिसत आहे, 20ने जास्त आहे. तर लिहायचं, हेन्स द पेरिमीटर ऑफ द न्यू रेक्टँगल इज ट्वाइस द पेरिमीटर ऑफ द ओरिजिनल रेक्टँगल. चला बघू सेकंड क्वेश्चनकडे. सेकंड क्वेश्चन बघा. If the side of the square is triple, how many times the perimeter of the first square will that of the new square be? सेम क्वेश्चन आहे फर्स्ट सारखा, फक्त इथे आहे की पेरिमीटर ऑफ रेक्टँगल काढलं होतं, इथे पेरिमीटर ऑफ स्क्वेअर आपल्याला काढायचं आहे. तर इथे कंडिशन काय दिली होती, डबलची दिली होती. इथे कंडिशन काय दिली, ट्रिपलची दिली. ठीक आहे. पहिले ओरिजिनल स्क्वेअरची पेरिमीटर काढू आपण आणि मग न्यू जे निघले आहे कंडिशननुसार जे निघेल न्यू स्क्वेअरची, तर ते काढू आपण पेरिमीटर आणि मग त्याला कम्पेअर करू की किती टाइम्सनी ते न्यू स्क्वेअर पेरिमीटर आहे. ठीक आहे. चला बघू आन्सरकडे. मी सुरुवातीलाच सांगितलं होतं पेरिमीटर ऑफ रेक्टँगल झालेलं आपलं फर्स्ट क्वेश्चनमध्ये. पेरिमीटर ऑफ स्क्वेअर बघू आपण 4a. ठीक आहे. मला बघा सेकंड क्वेश्चनचा आन्सर. लेट साईड ऑफ द स्क्वेअर काय दिलं आहे, a सेंटीमीटर दिलं आहे. आपण कंडिशन घेत नाही आहे, आपण ओरिजिनल स्क्वेअरची पेरिमीटर काढायचं पहिले. ठीक आहे. पेरिमीटरचा फॉर्म्युला काय, 4a आहे. साईड ऑफ स्क्वेअर काय दिला आहे आपल्याला, a दिला आहे, a घेतला, 4a सेंटीमीटर निघालं. फर्स्ट इक्वेशन देऊ. ठीक आहे. गिवन कंडिशन बघा. कंडिशनमध्ये काय दिलं होतं, साईड ऑफ द स्क्वेअर किती दिली होती, ट्रिपल दिली होती. तर 3a झालं आपलं, 3 गुणा आहे तर 3a सेंटीमीटर झालं. तर मग याची पेरिमीटर काढू. हे कशाची पेरिमीटर आहे, न्यूची. न्यू पेरिमीटर आहे. हे काय होती, ओरिजिनल पेरिमीटर किंवा ओल्ड पेरिमीटर होती. सो पेरिमीटर इक्वल्स टू 4 × 3a. तर 4 × 3a म्हणजे हे पूर्ण साईड झालं आणि 4 × 3a. तर मग 4 × 3 = 12 आणि a तसं, तर 12a सेंटीमीटर. याला देऊ इक्वेशन नंबर 2 दिलं. आता कम्पेअर करू इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2. तर 4a = 12a. तर 4चा टेबल म्हणा तुम्ही. 4 × 1 = 4, 4 × 2 = 8 आणि 4 × 3 = 12. म्हणजे हे किती आहे, किती पटीने, 3 गुणा आहे, 3 टाइम्स आहे. तर लिहायचं इथे
लिहायचं इथे, हेन्स द पेरिमीटर ऑफ द न्यू साईड ऑफ स्क्वेअर इज 3 टाइम्स ऑफ दी ओरिजिनल साईड स्क्वेअर. म्हणजे जे न्यू साईडची पेरिमीटर निघाली ते किती आहे, 3 टाइम्स आहे. कोणासोबत, ओरिजिनल साईड स्क्वेअर सोबत. चला बघू थर्ड क्वेश्चन. गिवन ऑन साईड इज द डायग्राम ऑफ द प्लेग्राउंड. इट शो द लेंथ ऑफ द साईड, फाइंड द पेरिमीटर ऑफ द ग्राउंड. काय म्हटलं आहे, हे डायग्राम दिलेले आहे. ठीक आहे, हे डायग्राम कशाची आहे, प्लेग्राऊंडची आहे. याची काय काढायची आहे, पेरिमीटर काढायची आहे. ठीक आहे, तर पेरिमीटर काढायच्या वेळेस आपल्याला सगळे साईडची मेजरमेंट माहीत पाहिजे. तर ह्या साईडची मेजरमेंट आहे, ठीक आहे, माहीत आहे. ह्या साईडची मेजरमेंट माहीत आहे, ठीक आहे. ह्या साईडची मेजरमेंट माहीत आहे, ह्या साईडची मेजरमेंट माहीत आहे. ह्या साईडची नाही माहीत, तर ह्या साईडची मेजरमेंट काढावं लागेल. ह्या साईडची माहीत आहे का, नाही, तर ह्या साईडची मेजरमेंट काढावं लागेल आपल्याला. हे 2 साईडची मेजरमेंट काढल्यानंतर आपण काय काढू, पेरिमीटर काढू. पेरिमीटर म्हणजे सम ऑफ ऑल साईडचे सम करू आणि आपला पेरिमीटर निघेल. तर आपल्याला काय काढायचं इथे, पेरिमीटर ऑफ प्लेग्राउंड काढायचं आहे. चला बघू आन्सरकडे. थर्ड क्वेश्चनचा आन्सर हे डायग्राम दिलेले आहे, याला मी नावं दिले आहे ABCDEF. ठीक आहे, आपल्याला पेरिमीटर काढायचे. तर पेरिमीटर म्हणजे काय होते, सम ऑफ ऑल साईड. तर मग आपल्याला साईड दिलेलं आहे, EF साईड दिलेली आहे का, नाही, तर हे आपल्याला काढावं लागेल. AF दिली आहे का, नाही, तर हे आपल्याला काढावे लागेल. तर हे कशी काढू, मी एक स्मॉल इथे कन्स्ट्रक्शन करते. बघा इकडे, ठीक आहे, एक बॉक्स काढला आणि याला नाव दिलं P. म्हणजे आता बघा तुम्ही रेक्टँगल फॉर्म झाला आणि रेक्टँगलची प्रॉपर्टी तुम्हाला माहीत आहे की अपोजिट साईड इक्वल असते. म्हणजे ही साईड इक्वल असेल तर ही साईड इक्वल राहील, कारण की हे एकमेकांच्या अपोजिट आहे. ही साईड इक्वल असेल तर ही साईड पण इक्वल आहे, कारण की ही एकमेकांच्या अपोजिट आहे. तर बघा, जर मी म्हटलं की अपोजिट साईड ऑफ द सेम रेक्टँगलची, तर मग AP बरोबर EF राहील. जेवढं AP निघेल आपला तेवढं EF राहील, म्हणजे EF निघेल आपला. ठीक आहे, जेवढं AF आहे AF राहील तेवढी राहील. ठीक आहे, PEची व्हॅल्यू काढावं लागेल, कारण की इथं व्हॅल्यू दिली आहे. PE काढल्यानंतर आपल्याला AF काढावं लागेल. ठीक आहे, तर चला बघू आपण आन्सरकडे. तर बघा, मी EF काढत आहे पहिले, तर EFसाठी मला AP लागेल. ठीक आहे, तर AP काय आहे, AP इक्वल्स टू BA किंवा AB आणि BP. ठीक आहे, प्लस आहे AB प्लस BP. ठीक आहे, हे काय आहे, 10 मीटर. पण इथे दिले आहे का, नाही. पण इकडे बघा, तुम्ही थोडं लक्ष दिलं तर इकडे स्मॉल रेक्टँगल बनला आहे. आणि रेक्टँगलच्या स्मॉल असो की बिग असो, रेक्टँगलची प्रॉपर्टी डिफरंट होईल का, नाही. तर हे 50 मीटर दिलं आहे, तर हे काय झालं आपलं 50 मीटर. आणि हे जर 5 मीटर दिलं आहे तर BP काय झालं, हे 5 मीटर झालं. तर बघा इकडे AB आणि BP, AB किती दिलं आहे 10 आणि प्लस BP किती दिलं आहे 5 दिलं आहे. तर APची व्हॅल्यू काय निघली, 15 मीटर निघली. तर मग APची व्हॅल्यू जर 15 निघली पूर्ण, ठीक आहे, तर मग EF किती राहील आपला, 15 राहील. ठीक आहे, हेन्स EF इज इक्वल टू 15 मीटर. अपोजिट साईड ऑफ दी रेक्टँगल दिला आहे. ठीक आहे, झालं, हे निघलं, 15 मीटर निघले. ओके, नंतर इकडे बघा AF आपल्याला काढायचं आहे. तर AFसाठी ही साईड दिलेली आहे 15 + 15. ठीक आहे, तर बघा AF इक्वल्स टू DE + PD. आता PE पण लिहू शकत होतो आपण इथे, पण मला AFच काढायचं, मी डायरेक्टली करू शकतो, कारण की आता मला कळलं आहे. ठीक आहे, तर AF इज इक्वल टू काय होईल, DE + DP किंवा PD म्हणू शकता. तर 15 + 15 13 मीटर होईल. ठीक आहे, तर AFची व्हॅल्यू निघली, बघा AFची व्हॅल्यू निघली 13 मीटर. तर मग आता आपण पेरिमीटर करू शकतो. पेरिमीटर ऑफ द प्लेग्राउंड इज AF दिला. ठीक आहे, EF झाला. ठीक आहे, ED आहे, DP लिहिला, AP लिहिला. ठीक आहे, सम ऑफ ऑल साईड मी केलं इथं, सम ऑफ ऑल साईड 30 आहे, 15 आहे, जशी व्हॅल्यू आहे तशी पुटअप केली. ED आहे, DP आहे आणि AP आहे. ठीक आहे, एवढ्या व्हॅल्यू आहे आपल्याला. सम ऑफ ऑल साईड करून किती निघलं, 19 मीटर निघलं. तर हे काय आपलं, द पेरिमीटर ऑफ द प्लेग्राउंड इज 90 मीटर. ठीक आहे, फोर्थ क्वेश्चनकडे बघू आपण. क्वेश्चन बघा, हॅज शोन इन फिगर फॉर नॅपकिन ऑल ऑफ द सेम साईज वर मेड
फ्रॉम अ स्क्वेअर पीस ऑफ द क्लॉथ ऑफ लेंथ 1 मीटर. What length of lace will be required to trim all four side of all the neckpin? काय म्हटलं आहे फिगरमध्ये बघा, म्हणते 4 neckpin दिलेला आहे, 4 दिले आहे, 1 2 3 4. ठीक आहे, ऑफ ऑल दी सेम साईजच्या दिलेल्या आहे म्हणते. ठीक आहे, वेअर मेड अ स्क्वेअर पीस ऑफ दी क्लॉथ ऑफ लेंथ 1 मीटर. आणि लेंथ किती दिला आहे? 1 मीटर दिला आहे. एक स्क्वेअर फॉर्म झाला, मेड स्क्वेअर फॉर्म झाला 4 नॅकपिनला जोडून, आणि साईड का दिले आहे म्हणते 1 मीटर दिलेलं आहे म्हणते. ठीक आहे, व्हॉट लेंथ ऑफ द लेस विल बी रिक्वायर्ड टू ट्रिम ऑल 4 साईड ऑफ ऑल दी नॅकपिन. त्याला ट्रिम केलं, जर कापलं त्याला, तर किती लंबी लेस तयार होईल म्हणते. ठीक आहे, 4 नॅकपिनची, तर ते काढायची आपल्याला. आणि त्या ठीक आहे, तर चला बघू आन्सरकडे. 4चा आन्सर बघा, नॅकपिन दिली आहे, 4 नॅकपिनचे पीसेस आहे, स्क्वेअर पीसेस आहे, आणि त्याला जोडलं आहे, स्क्वेअर फॉर्म केलेला आहे. ठीक आहे, साईड ऑफ दी स्क्वेअर किती दिलं होतं आपल्याला क्लोथचं? 1 मीटर दिलं होतं, 1 मीटर दिलं. ठीक आहे, हेन्स पहिले आपण काय काढू? पेरीमीटर काढू. पेरीमीटर कशाचं काढू? 1 स्क्वेअरचं काढू. मग आपल्याला 4 स्क्वेअरचं पेरीमीटर काढता येईल इझिली. ठीक आहे, 4नी मल्टिप्लाय करू आपण त्याला. मग हेन्स साईड ऑफ 1 स्क्वेअर, साईड ऑफ 1 स्क्वेअर काय येईल? हे जर 1 आहे पूर्ण, तर मग हे काय येईल? हाफ येईल. ठीक आहे ना, हाफला आपण 0.5 म्हणतो आपण. ठीक आहे, 1/2 असंही लिहू शकतो, तर हाफ मीटर लिहिलं. तर पेरीमीटर ऑफ स्क्वेअरची आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, 4 × a. ठीक आहे, ए का निघलं आपलं? हाफ निघलं, 4 × हाफ. ठीक आहे, 2नी इथे भाग जाते, 2 2 जा 4. तर मग बघा 2 आन्सर आला आपला. म्हणजे पेरीमीटर ऑफ स्क्वेअर, एका स्क्वेअरची पेरीमीटर किती आली आपली? 2 आली. ठीक आहे, तर मग टोटल पेरीमीटर ऑफ 4 नॅकपिन. मग 4 नॅकपिन आहे, तर 4ची किती येईल? तर 4 × 2 करू तेव्हा आपल्याला 4 नॅकपिनची निघेल. ठीक आहे, 4 × 2 8 मीटर निघाली. ठीक आहे, तर द लेंथ ऑफ द रिक्वायर्ड लेस इज 8 मीटर. मग काय निघालं आपलं? द लेंथ ऑफ लेस इज 8 मीटर.